संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जाते। अत्यंत निर्घृणपणे क्रूरतेने क्रौर्याची सीमा गाठणारे फोटो समोर आल्यानंतर हे जेव्हा कृत्य समोर आलं तेव्हा सर्वांनीच हळहळ व्यक्त केली। स्वतःच्या गावासाठी झगडणारे जे सरपंच आहेत त्यांची गतिमान आणि विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हत्या केली जाते आणि हे फोटो समोर आल्यानंतर मात्र सर्वांनाच अतिशय दुःख झालं। काहीच पेवटून टाकणारी ही घटना होती। म्हणजे संपूर्ण या घटनेला 3 महिने होतात, आरोपी पकडले जातात आणि त्यानंतर एक दिवस अचानक असे काही फोटो समोर येतात ज्याने सर्वांचं मन अगदी सुन्न होऊन जातं आणि त्यानंतर एकच वाक्य आठवतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं, हा महाराष्ट्र आता थांबणार नाही। पण मुख्यमंत्री साहेब, हा महाराष्ट्र सोमवारी थांबलाच नाही तर प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघालं। प्रत्येकाचे श्वास जे आहे ते कोंडून राहिलेले होते। अशा प्रकारे एका तरुण युवक जो आहे त्या सरपंचाची हत्या करण्यात आली आणि या हत्याचे जे फोटोज आहेत ते समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रानं मात्र सरकारला लाखोली वाहिली ती शिव्यांची। तसंच या संपूर्ण महाराष्ट्रानं गृहमंत्र्याच्या खात्यावर देखील बोट जे आहे ते दाखवलेलं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। हे फोटो आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील। यामध्ये दिसणारे सर्व विकृत चेहरे हे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे आहेत। संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवसाचे काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आलेले आहेत। जे फोटो तुम्ही माझ्या मागे या स्क्रीनवर बघताय त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघू शकता की हे मारेकरी किती क्रूर आहेत की आम्ही काही फोटो तुम्हाला दाखवू शकत नाहीत। पण जे फोटो स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत त्या फोटो मधून तुम्हाला देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या क्रूरतेचं आणि विकृतेचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही। हे फोटो पाहून तुम्ही मारेकऱ्यांच्या विकृतीचा अंदाज लावू शकता। तुम्ही जे हे फोटो पाहताय या फोटोंमधून जी क्रूरता आहे ती स्पष्टपणे दिसून येते। मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना केवळ अंतवस्त्रावर ठेवलेलं होतं। त्यांचे केवळ तेवढ्याच कपड्यांवर ठेवून त्यांना जबर मारहाण केली। काही जण लोखंडाच्या पाईपानं मारहाण करतायत तर काही जण रॉडनं त्यांना मारहाण करताना पाहायला मिळतात। इतकंच नाही तर या निर्घृण आणि निर्दयी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर लघुशंका देखील केली आणि त्यांना हालहाल करून मारलं। त्यांचे चेहरा जो आहे तो सुजलेला पाहायला मिळतो। संतोष देशमुख यांनी नक्कीच स्वतःच्या जीवाची भीक त्यांच्याकडे मागितली असेल, परंतु या मानवी वेशात असलेल्या राक्षसी लोकांना मात्र त्यांची दया अजिबात आली नाही आणि एका खंडणीसाठी त्यांनी एका अशा व्यक्तीचा जीव घेतला जो आपल्या गावासाठी कायम झळगडणारा आणि धडपडत राहणारी व्यक्ती होती। आणि या व्यक्तीचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मात्र हळहळलंय। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेत। त्यांना हे संपूर्ण दृश्य पाहून, हे संपूर्ण फोटोज पाहून काय बोलावं हेही कळेना। त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। त्यांच्या घरातल्या लोकांनी मात्र यावर हळहळ व्यक्त केली आहे। केवळ घरातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरल्याचं आपण सर्वांनीच पाहिलंय। जे फोटो समोर आलेत त्यातून अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। काही जण इतके क्रूर आहेत की या संपूर्ण मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांना मारताना त्यांचं जे हास्य आहे ते या फोटोज मधून दिसून येते। काही जण रॉडने मारतायत तर काही जण पाईपानं त्यांना मारहाण करतायत। काही जणांनी गळा दाबून ठेवलेला आहे। त्यांचं शरीर जे आहे तिथे सगळीकडे रक्त साठलेलं पाहायला मिळतंय। त्यांचा जो काही मृतदेह हाती आला त्यावर अनेक व्रण जे आहेत ते दिसून आलेले होते। मारहाण केल्यानंतर त्यांची जी बॉडी आहे त्याची देखील विटंबना केल्याचं पाहायला मिळतं। काही जणांनी त्याच्यावर लघुशंका केली आणि त्यांच्या मृतदेहाची देखील विटंबना केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या त्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळलेलाच आहे। परंतु कराड गँग किती निर्घृणपणे आणि अतिशय घृणतेने क्रूरतेने कशा प्रकारे एखाद्याची हत्या करू शकते याचं जे ज्वलंत उदाहरण आहे ते आज महाराष्ट्रानं पाहिलं। असं कधीच झालं नाही की महाराष्ट्रात खून झाले नाहीत, कधी हत्या झाली नाही। या आधीही बऱ्याचदा झालेल्या आहेत, परंतु ज्या प्रकारची हत्या संतोष देशमुख यांची झाली, जे क्रूरतेचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्रानं या हत्येनंतर अनुभवलेलं आहे ते याआधी कधीही घडलेलं नसावं आणि ते कोणासोबतही घडू नये
असंच वाटतंय. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणाला होतात, परंतु महाराष्ट्र हा सोमवारी थांबला. सर्वांचं काळीज पिळवटून निघालेलं आहे आणि या मारेकऱ्यांना म्हणजे इतकी क्रूरतेनं हत्या झालेली आहे, इतक्या निर्घृणपणे हा खून झालेला आहे की या सर्व मारेकऱ्यांना फाशी देखील बक्षीस ठरेल अशा प्रकारची शिक्षा जी आहे ती दिसून येते. कारण की यांच्या कोणत्याही क्रौर्याची सीमाच उरलेली नाहीये. या संपूर्ण फोटोतून हे दिसून येत आहे. ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. संतोष देशमुख हे तुमचे आमचे सख्खे कोणीच नव्हते, परंतु त्यांच्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र रडला. आई बहिणींच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. या क्रूरतेची सीमा या मारेकऱ्यांनी, या मानवी रूपातील राक्षसांनी गाठलेली आहे. त्यानंतर सगळ्यांचंच मन जे आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं मन जे आहे ते हळहळल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. नक्कीच संतोष देशमुख हे आपले सख्खे कोणी नव्हते, त्यांच्यासोबत आपलं कोणतंही नातं नव्हतं, परंतु मनाचं नातं आणि मनाने त्या इतक्या दिवसांमध्ये आपल्या सर्वांच्याच घराघरात पोहोचले होते.